नमस्कार. मी सोनाली ढपाले राऊत. साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी अंक गेल्या 2 दशकात मराठी वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोचलाय. चपराकचा अंक आला की दिवाळीची चाहूल लागते आणि त्याच्या वाचनाने खऱ्या अर्थी अक्षर दिवाळी साजरी होते. हा अनुभव लाखो वाचकांनी घेतला आहे. देशविदेशातील मराठी वाचक श्रोत्यांसाठी यंदाचा साहित्य चपराक दिवाळी अंक वाचण्याबरोबरच ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. हा लेख जरूर ऐका. आणि हो, अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी चपराकचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही पक्षपाती आहोत का या विभागातील ज्येष्ठ संपादक सुनील माळी यांच्या या महत्त्वपूर्ण लेखाचं शीर्षक आहे, रणात आहे झुंजणारे अजून काही. चपराकच्या संपादकांनी दिलेल्या या विषयाचे शीर्षक वाचून प्रथम गंमत वाटली. तुम्ही पक्षपाती आहात का नाही ते सांगा. याचा अर्थ तुम्ही नाही म्हटलात तर ते सिद्ध करून दाखवा, हो म्हटलात तर पक्षपाती का आहात याची कारणे द्या. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. निष्पक्षपाती पत्रकारितेची तत्वे, वसा वारसा परंपरा व्रत वगैरे तुम्ही पाळता का असा प्रश्न त्यांनी विचारलेला नाही. असो, पण प्रश्नाचे पत्रकारितेच्या तत्वाप्रमाणे थेट सुस्पष्ट अल्प शब्दात उत्तर द्यायचे असेल तर हो असे आहे. आम्ही पत्रकार पक्षपाती आहोत हे नक्की. याची कारणे 2. पहिले कारण, ॲब्सोल्यूट इम्पार्शालिटी इज अ मिथ. निखळ, चोख, निष्पक्षपातीपणा ही भ्रामक संकल्पना आहे. हवेतली हवेली आहे. संपूर्णपणे निष्पक्षपाती पत्रकारिता असू शकत नाही. आणि दुसरे कारण, प्रिंट मीडिया एका अभूतपूर्व संक्रमणावस्थेतून जात आहे हे. सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की या विवेचनात पत्रकारितेचा उल्लेख मराठी प्रिंट आणि काही अंशी इलेक्ट्रॉनिक माध्यम या मर्यादित अर्थाने करण्यात आला आहे आणि त्यापुरतेच हे सीमित आहे. आम्ही पक्षपाती का आहोत याचे पहिले कारण आपण सांगितले ते म्हणजे निखळ, चोख, निष्पक्षपातीपणा ही भ्रामक संकल्पना आहे. संपूर्णपणे निष्पक्षपाती पत्रकारिता प्रत्यक्षात येऊ शकत नाही. का याचे सविस्तर उत्तर उदाहरणांसह द्यावे लागेल. सगळ्यात सुरुवातीला हे लक्षात घ्या की प्रत्येक बातमीदार पत्रकार हा स्वतंत्र व्यक्तिमत्व स्वभाव घेऊन जन्माला आलेला असतो. त्याच्यावर वेगवेगळे संस्कार झालेले असतात. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे भाग्य वेगळे. कुटुंबातील वातावरण, वाडवडिलांचे संस्कार, शिक्षण, मित्रमंडळी, शाळा कॉलेजातील वातावरण हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असते. त्यामुळे प्रत्येक बातमीदार पत्रकार एकसारखाच विचार करेल का? कोणतीही घटना, मत, विश्लेषण सर्वच पत्रकार एकसारख्या रीतीने मांडणार नाहीत. त्याकडे एकाच एक ठोकळवाजपणे पाहणारी नाहीत. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा एका पत्रकाराचा दृष्टिकोन एक असेल, दुसऱ्याचा दुसरा असेल तर तिसऱ्याचा तिसराच. आश्चर्याची बाब अशी की ते तिघेही आपापल्या जागी बरोबर असतील. त्यांनी केलेल्या बातम्या, लिखाण आपल्याला बेलाशकरिता प्रसिद्धही करता येतील. आपल्या सगळ्यांना काही महिन्यांपूर्वी जाणवलेल्या टोमॅटोच्या दुर्भिक्षाचे उदाहरण घ्या. टोमॅटोचे पीक आले तर एका बातमीदाराने त्याच्या एका परिणामाची बातमी केली. टोमॅटोची आवक घटल्याने त्यांचे भाव 200 रुपये किलोपर्यंत वाढले. सर्वसामान्य माणसाच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला किंवा त्याचा खर्च वाढून महागाईने तो हवालदिल झाला. हा झाला टोमॅटोच्या दरवाढीच्या बातमीचा एक अँगल. दुसऱ्या बातमीदाराने बातमी केली, टोमॅटोच्या दरवाढीने शेतकरी वर्ग खुश, 2 महिन्यात मिळाले तब्बल 40 लाखांचे उत्पन्न. तिसऱ्या बातमीदाराने बातमी केली, टोमॅटोच्या दरवाढीने हॉटेलांमधील थाळांचे जेवणाचे दर 28% वाढले. ही उदाहरणे वेगवेगळ्या बातम्यांची आहेत असे कोणी म्हणेल? त्या बातम्या वेगवेगळ्या आहेतच, पण त्यातील कशाला प्राधान्य द्यायचे हे ठरते ते त्या बातमीदाराच्या व्यक्तिमत्वावरून, त्याच्या संस्कारावरून. त्यामुळेच ॲब्सोल्यूट इम्पार्शालिटी इज अ मिथ. आता बातमीचा अँगल ठरला, त्यानुसार बातमी तयार झाली. पण ती कोणत्या पानावर घ्यायची, तिचा आकार किती ठेवायचा हे तो संपादक, वृत्तसंपादक ठरवतो. एखादा संपादक एक बातमी मुख्य अंकाच्या पहिल्या पानावर मोठी लावेल तर दुसऱ्या वृत्तपत्राचा संपादक तीच बातमी आतल्या पानावर
3-4 कॉलम करेल. त्यामुळे प्रत्येक संपादकाच्या धोरणानुसार बातमीचे स्थान ठरेल. आता कुणी म्हणेल, बातमीचे स्थान आकार ठरतो वृत्तमूल्यांमुळे. अलबत्त खरे आहे, पण कोणत्या वृत्तमूल्याला प्राधान्य द्यायचे ते संपादकीय मंडळी ठरवत असतात आणि त्यानुसार बातमीचा आकार स्थान ठरत असते. खूप लोकांशी संबंधित असलेली, समाज जीवनावर व्यापक परिणाम करणारी बातमी ही तेवढीच मोठी असणे अपेक्षित आणि आवश्यक असते. मात्र मोठी बातमी देणे अडचणीचे वाटत असेल, तिचा समाजावर होणारा परिणाम कमी मर्यादित राहावा असे वाटत असेल, तर पत्रकार ती अगदी कमी शब्दात देतो. तिला पानांमध्ये दुय्यम स्थान देतो. हाही पक्षपातच झाला. असे करण्यामागे अनेकविध कारणे असू शकतात. समाजाचे हित डोळ्यांसमोर ठेवून काही वेळा असा निर्णय केला जातो. जातीय दंगल, विकृत गुन्हे आदींच्या वृत्तांकनावेळी अनेकदा बातमीतील काही तपशील दडवला जातो. तसेच काही वेळा वृत्तपत्राच्या भूमिकेनुसारही बातमी लहान का मोठी ते ठरते. राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली. ही बातमी नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष यांच्या धोरणांना पाठिंबा देणारी वृत्तपत्रे फार मोठ्या स्वरूपात देणार नाहीत, तर काँग्रेसचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये मुख्य बातमी, मथळा किंवा हेडलाईन मेन स्टोरी होईल. लोकसभेमध्ये मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर तेथे होणाऱ्या भाषणांपैकी विरोधी नेत्यांच्या छायाचित्रांसह त्यांची वक्तव्ये, कोट्स काही वृत्तपत्रे पहिल्या पानावर घेतील, तर काही वृत्तपत्रे मोदी देणार 10 ऑगस्टला उत्तर या शीर्षकासह आणि त्यांच्या छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करतील. केवळ निष्पक्ष वृत्तपत्रेच दोन्ही बाजूंना पहिल्या पानावर समान न्याय देतील. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची छायाचित्रे आणि त्यांचे वृत्तांकन काही वृत्तपत्रात मोठ्या आकारात ठसठशीतरित्या प्रसिद्ध होत होते, तर काही वृत्तपत्रे आतील पानांवर केवळ नोंद घेत होते. काहींमध्ये यात्रेतील नकारात्मक बातम्या चवीने प्रसिद्ध होत होत्या, तर काही वृत्तपत्रे अशा नकारात्मक बातम्यांना नकार देत होते. विरोधी आघाडीचे इंडिया असे नामकरण करणारी बैठक ज्या दिवशी झाली, त्याच दिवशी भाजपच्या NDA आघाडीची बैठक झाली. पण कोणी कोणत्या बातमीला प्राधान्य दिले, यावरून पक्षपाती, निष्पक्षपाती असे वर्गीकरण करता येईल का? बातमी तीच, पण तिच्यातील कोणत्या मुद्द्यांना पत्रकार प्राधान्य देतात त्यावर त्यांचे निष्पक्षपातीपण अवलंबून नसते का? आता महापालिकेसारख्या एखाद्या कार्यक्षेत्राचे बीटचे वृत्तांकन करणाऱ्या बातमीदाराचे उदाहरण पाहू. महापालिकेकडून रस्ते, पाणी, जलोत्सारण, अतिक्रमण, मंडई, स्मशान, झोपडपट्टी सुधार अशा विविध विभागांचा कारभार करण्यात येतो. आता एखाद्या वृत्तपत्राचा महापालिकेचा बातमीदार झोपडपट्टी विभागात राहणारा असेल, तर तो साहजिकच झोपडपट्टी सुधारच्या बातम्या अधिक आत्मीयतेने देईल. त्या बातम्यांना प्राधान्य मिळावे असा प्रयत्न करेल. याचा अर्थ तो इतर बातम्या देणार नाही असा अजिबात नाही, पण त्याचा भर, जोर, प्राधान्य झोपडपट्टीला राहू शकेल. हीच परिस्थिती वाहतूक बीट सांभाळणाऱ्या बातमीदाराची. एखादा बातमीदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस सेवेच्या बातम्या अधिक प्रमाणात देईल, तर एखादा लोकलच्या किंवा मेट्रोच्या. त्यातही पुण्यात केवळ बस सेवेकरिता राखून ठेवलेल्या मार्गांची BRT योजना वाहतूक समस्येवर रामबाण तोडगा असल्याचे मत पत्रकार आणि तज्ज्ञांचा एक गट व्यक्त करतो, तर BRTने वाहतुकीचे वाटोळे झाले असून ही योजना सत्वर गुंडाळावी असे दुसरा गट छातीठोकपणे सांगतो आणि त्या बाजूच्या बातम्या दणदणीतपणे देतो. कोणाची पत्रकारिता निष्पक्षपाती म्हणावी? BRT महत्त्वपूर्ण आहे असे जे सांगतात त्यांची, का जे BRTच्या विरोधात आहेत त्यांची? का यापैकी कोणत्याच फंदात न पडता केवळ तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे आणि तेच छापावे अशी भूमिका घेत कोरडेपणाने केवळ घटनांचा तपशील नोंदवणाऱ्यांची? इंडियन एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीचे संपादक 90च्या दशकात प्रकाश कर्दळे होते. शहराच्या नियोजनबद्ध विकासावर त्यांचा भर असे. विकास आराखडा, प्रादेशिक आराखडा, त्यांची अंमलबजावणी याबाबतच्या बातम्या ते तपशिलावर देत. तपशिलावर याचा अर्थ या प्रक्रियेची 2-2 पूर्ण पाने मजकूर ते देत. टेकड्या, त्यांचे जतन, त्यावरील अतिक्रमण हटवणे,
आराखड्यातील आरक्षणांसाठी लढा देणे यात कर्दळे पुढे असत. त्यावेळच्या दुसऱ्या वृत्तपत्राच्या संपादकाच्या लेखी त्या बातमीचे मूल्य केवळ 200 शब्दांपलीकडे नसेल आणि हा केवळ बातमीच्या लहान मोठेपणावर अवलंबून राहणारा मुद्दा नाही. टेकड्या कोणत्याही बांधकामापासून मुक्त राहिल्या पाहिजेत असा आग्रह धरणारे काही पत्रकार आणि तज्ज्ञ होते. तर टेकड्यांवरील निसर्ग वृक्षसंपदा टिकवायची असेल तर तिथे काही प्रमाणात बांधकामाला परवानगी द्यावी लागेल असे म्हणणारा तज्ज्ञ आणि पत्रकारांचा दुसरा गट होता. त्यामुळे टेकड्यांचे जतन या विषयावर निष्पक्षमत कोणते मानायचे? तशी स्थिती 2023मध्ये पुण्यात सुरू झालेल्या मुठा नदीकाठाच्या विकासाची, नदी सुधार प्रकल्पाची. नदीचे काठ सुंदर करायचे, तिथे जॉगिंग ट्रॅक उद्याने बांधायची, काठावर भिंती बांधून चौपाटी विकसित करायची असे या नदी सुधार योजनेचे स्वरूप. नदी सुंदर झालीच पाहिजे असे मत मांडून या प्रकल्पाला पाठिंबा देणारे पत्रकार एका बाजूला होते, तर या प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी होईल, धरणातून पाणी सोडले की पूर येतील, काठ वाहून जातील असे मत मांडणारे तसेच त्या बाजूच्याच बातम्या देणारे काही पत्रकार दुसऱ्या बाजूला होते. यापैकी कोणाची भूमिका निष्पक्षपाती म्हणता येईल? पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 4 धरणांमधील पाणी वाटपावरून पुणे शहरातील नागरिकांचे प्रतिनिधी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात दरवर्षी वाद होतो. या 4 धरणांची पाणी क्षमता 29.15 अब्ज घनफूट म्हणजे TMC. त्यातील 11 TMC पाणी पुणेकरांसाठी राखून ठेवण्याचा करार होऊन खूप वर्षे लोटली. आता हद्दीत आलेली नवी गावे, लोकसंख्या वाढ यामुळे 20 TMC पाणी द्यावे अशी मागणी पुणे महापालिकेने केली आहे. मात्र ग्रामीण प्रतिनिधींचा त्याला विरोध आहे. पुणेकर पाण्याची उधळपट्टी करतात, त्याने काटकसरीने पाणी वापरावे, त्यांना कोटा वाढवून दिल्यास शेतीचे पाणी कमी होईल असे मुद्दे उपस्थित करून ग्रामीण प्रतिनिधींकडून पुण्याच्या कोटावाढीला विरोध केला जातो. तर वाढत्या शहरीकरणामुळे जादा पाणी द्यावेच लागेल. सध्याचा कोटा खूप जुना आहे. उसाला भरमसाठ पाणी वापरले जाते. कालव्यातून मोठी गळती होत असून त्याकडे लक्ष द्यायला हवे असे मुद्दे शहरी प्रतिनिधींकडून मांडले जातात. यापैकी एका बाजूला प्राधान्य देणारे निष्पक्ष राहू शकतील का? समाजाचे अनेक प्रश्न समस्या असतात. आर्थिक, आरोग्यविषयक, सामाजिक, पर्यावरणविषयक अशा विविध क्षेत्रांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. त्यापैकी कोणत्या समस्यांची मांडणी प्रकर्षाने पहिल्या टप्प्यात करावी आणि कोणत्या समस्या दुसऱ्या टप्प्यासाठी राखून ठेवाव्यात हे संपादक, पत्रकार, बातमीदार पातळीवर ठरत जाते. असा प्राधान्यक्रम ठरवणे हेही पक्षपाताचे उदाहरण ठरणार नाही का? समाजातील अनेक विषयांना 2 बाजू असतात. त्यापैकी नेमकी कोणती बाजू योग्य आणि कोणती अयोग्य, कोणत्या बाजूला आपण पाठिंबा द्यावा आणि कोणाच्या विरोधात उभे राहावे याचा निर्णय बऱ्याचदा वाचकांना करता येत नाही. वाचकांना योग्य दिशा दाखवण्याचे काम वृत्तपत्रांचे, माध्यमांचे असते. हेल्मेट सक्ती योग्य का अयोग्य हा मुद्दा मध्यंतरी वादाचा बनला होता. कायद्याने हेल्मेट सक्ती अत्यावश्यकच असून त्यामुळे जीवघेण्या अपघातांपासून बचाव करता येऊ शकतो असे मत शासकीय अधिकारी तसेच काही सामाजिक संस्था मांडत होत्या. मात्र शहरातील दुचाक्यांचा वेग इतका कमी असतो की हेल्मेटची गरज नाही, वाहन चालकांना त्याचा त्रास होतो अशी भूमिका घेऊन काही नागरी संस्था या सक्तीच्या विरोधात उभ्या राहिल्या. काही वृत्तपत्रे हेल्मेट सक्तीच्या बाजूने उभी राहिली तर काही विरोधात. त्याबाबत त्यांनी दिलेल्या बातम्या पक्षपाती या सदरात आल्या नव्हत्या का? याचाच अर्थ काही विषयांबाबत माध्यमांना एकतर्फी बाजू घ्यावीच लागते. एवढेच नव्हे तर योग्य बाजू समजावून सांगा अशी वाचकांचीच मागणी असते. त्यामुळे तुम्ही पक्षपाती वृत्तांकन केले अशी तक्रार येणे संभवनीय नसते. नर्मदा सरोवर प्रकल्पाबाबत आक्षेप घेत मेधा पाटकर यांनी उभ्या केलेल्या आंदोलनास काही वृत्तपत्रांचा पाठिंबा होता तर काहींनी त्याला विरोध केला. मोठी धरणे हवीतच या भूमिकेमागे काही वृत्तपत्रे उभी राहतात तर लहान धरणांवरच भर हवा अशी भूमिका काही वृत्तपत्रे मांडतात. पश्चिम घाटाबाबत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी दिलेल्या अहवालाची जशीच्या तशी अंमलबजावणी केली तर विकास धोक्यात येईल असे मत काही पत्रकार मांडतात, तर गाडगीळ यांच्या अहवालाचीच गरज असल्याचे मत
दुसऱ्या बाजूचे पत्रकार व्यक्त करतात. वस्तीत येणारे बिबटे, वाघ यांमुळे दहशत निर्माण होते, त्यामुळे त्यांना एकतर पकडून दूर सोडावे किंवा गोळ्या घालून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवावी, असे मत एका बाजूने हिरिरीने मांडले जाते. मात्र त्याचवेळी वन्य प्राण्यांना योग्य अधिवास, भक्ष्यांचे पुरेसे प्रमाण यांची व्यवस्था केली तर हे वन्य प्राणी मानवी वस्तीत येणार नाहीत, अशी भूमिका दुसऱ्या बाजूने काही वृत्तपत्रे मांडतात. नदी हेच मगरींचे घर, वसतिस्थान असले तरी उन्हातून ऊर्जा मिळण्यास काठावर येऊन पहुडणाऱ्या आणि अपघात वगळता कोणालाच त्रास न देणाऱ्या मगरींना पकडण्याची मागणी वृत्तपत्रे लावून धरतात. हरणांसारखे भक्षक कमी कमी होत चालल्याने माणसांना त्रास न देता गावातील शेळ्या गुरांसारख्या चारपाई प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट्याला खलनायक करण्याचे एकतर्फी वृत्तांकनही केले जाते. महाबळेश्वर 2 या प्रकल्पाने पश्चिम घाटातील त्या भागाचे पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता काही पत्रकार व्यक्त करतात, तर रोजगार, वृक्षारोपण, विकासासाठी हा प्रकल्प आवश्यकच असल्याचे काहींचे प्रतिपादन असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील गावांचे गाभ्याच्या भागातून म्हणजेच कोर एरियातून झालर क्षेत्रात म्हणजेच बफर एरियात विस्थापन करायला स्थानिक वृत्तपत्रांचा विरोध असतो, तर व्याघ्र प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी असे विस्थापन आवश्यक असल्याचे वृत्तांकन काही वृत्तपत्रे करतात. पंचगंगेच्या पुराचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या भागातील कायदेशीर, बेकायदेशीर वसाहतींना हलवण्याच्या भूमिकेला पाठिंबा आणि विरोध असे दोन्ही प्रकार घडतात. या साऱ्या विवेचनाचा सारांश एकच: ॲब्सोल्यूट इम्पार्शालिटी इज अ मिथ. निखळ, चोख, निष्पक्षपातीपणा ही भ्रामक संकल्पना आहे. आता आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू. प्रिंट मीडिया एका अभूतपूर्व अशा संक्रमणावस्थेतून जात आहे. 19व्या शतकातील वृत्तपत्रांच्या उदयाच्या वेळची वृत्तपत्रांची भूमिका, उद्दिष्टे, 20व्या शतकातील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भूमिका, उद्दिष्टे आणि आता 21व्या शतकातील तंत्रज्ञानाचा तुफानी वेग असतानाची भूमिका, उद्दिष्टे यांची तुलना केली तर काही गोष्टी स्पष्ट होतात. पाश्चात्य ज्ञान, विज्ञानाच्या विविध वाटा यांचे आकलन करून देण्यापासून पत्रकारिता सुरू झाली. पुढे स्वातंत्र्य लढ्याला पूरक अशी कामगिरी करण्याच्या ध्येयवादी पत्रकारितेत तिचे रूपांतर झाले. त्याच काळात सामाजिक समस्यांनाही तिने हात घातला. स्वातंत्र्यानंतर पत्रकारितेकडे स्वच्छ व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात झाली. संपादकीय धोरण संपादकांनी ठरवायचे आणि व्यावसायिक जाहिरात धोरण व्यवस्थापक जाहीर विभागाने ठरवायचे. दोघांनी एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, असे स्वच्छ धोरण असण्याचा एक काळ होता. कोणाविरोधात लिहायचे आणि कोणाच्या बाजूने लिहायचे हे संपादक ठरवत असत. एखाद्या बड्या उद्योगाकडून जाहिराती मिळत असल्या तरी त्यांच्या विरोधात लिहायला संपादकांना कुणाची परवानगी लागत नसे. एखाद्या जाहिरातीतील अश्लील छायाचित्र असेल तर ती जाहिरात प्रसिद्ध करू नये असा आग्रह संपादक धरत आणि त्याचा मानही राखला जाई. गुटख्याच्या जाहिराती बंद करण्याचा प्रस्ताव संपादक ठेवू शकत असत आणि त्यानुसार त्या वृत्तपत्रातून त्या जाहिराती हद्दपारही होत असत. वृत्तपत्राची मालकी असलेले व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळणाऱ्या व्यक्तीने संपादकीय व्यवस्थापनाच्या संयुक्त बैठकीत एखाद्या व्यक्तीचा लेख घेण्याची विनंती संपादकांना केली असता ती नाकारण्याचा हक्क संपादकांना होता. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. व्यवस्थापकीय वर्गाचे वर्चस्व वाढू लागले आणि संपादकीय विभागाचे कमी कमी होऊ लागले. देशव्यापी कारभार असलेल्या कंपनी स्वरूपाच्या काही निवडकांचा सुरुवातीला काही अंशी याला अपवाद होता, मात्र त्यानंतर सर्वत्र जवळपास एकसारखा अनुभव येऊ लागला. जाहिरात देणाऱ्या उद्योगांनी विनंती केल्यास त्यांच्या उत्पादनांच्या, कार्यक्रमांच्या बातम्या देण्यास परवानगी मिळू लागली. नंतर त्याचे प्रमाण वाढू लागले. तसेच जाहिरात नाही तर बातमी नाही असेही धोरण पुढे अनेक ठिकाणी आले. तसेच सणासुदीला दागिन्यांच्या बाजाराच्या बातमीत फक्त जाहिराती देणाऱ्या सराफांचीच नावे, तर मिठाईच्या बातमीत फक्त जाहिरात देणाऱ्या हलवायांचीच नावे टाकण्याचा नियमच जणू काही बनला. या प्रथेचा हळूहळू इतरही क्षेत्रांमध्ये प्रादुर्भाव होऊ लागला. 21व्या शतकाचा परवलीचा शब्द होता वैज्ञानिक क्रांती. गेल्या कित्येक दशकांपेक्षा अधिक वेगाने ही क्रांती झाली. नवनवे शोध लागत गेले. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत गेले. याचा परिणाम जसा इतर अनेक क्षेत्रांवर झाला तसाच तो पत्रकारितेवरही झाला. सोशल मीडियाने वाचकांचं अभिव्यक्त होण्याची संधी मिळू लागली.
डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा बोलबाला होऊ लागला. आतापर्यंत प्रिंटचे म्हणजे लिखित माध्यमाचे वृत्तपत्रांचे प्राबल्य आणि दरारा होता. हळूहळू इलेक्ट्रॉनिक डिजिटल माध्यमांनी त्यांची जागा घेणे सुरू केले आहे. तरुण वर्ग प्रिंटपासून हळूहळू दुरावला जातो आहे. 40 नंतरचे नागरिक नवसाक्षर हेच आता प्रिंटचे हक्काचे वाचक उरले आहेत. परिणामी प्रिंट माध्यमांची अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. यातूनच पत्रकारांच्या अभिव्यक्त होण्याच्या अधिकाराचा संकोच होत असून तो वाढत जाण्याची भीती आहे. परिणामी व्यावहारिक तडजोडी करण्यासही भाग पडू लागले आहे. पक्षपाती निष्पक्षपाती पत्रकारितेबाबत 2023मध्ये लिखाण करत असताना या काळातील बहुचर्चित वादग्रस्त अशा गोदी मीडियाच्या आरोपांबाबत टिप्पणी न केल्यास हा विषय अपुरा ठरेल. देशात 2014मध्ये सत्तापालट होऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची राजवट आली, तीही पूर्ण बहुमतानिशी. त्यानंतर 2019मध्ये झालेल्या निवडणुकीतही पक्षाने दणदणीत विजय मिळवलाच, पण देशातील अनेक राजकीय चालींमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करत काँग्रेससारख्या एकेकाळच्या सत्ताधारी मातब्बर पक्षाला नामोहरण केले. या काळात औषधालाही विरोध शिल्लक ठेवायचा नाही या वृत्तीने राजकारण करत असताना पत्रकारितेतूनही विरोधी आवाज येता कामा नये अशी भूमिका घेण्यात आल्याची टीका होऊ लागली. देशातील मीडियाला आपलेसे करण्यात हर तऱ्हेचे कौशल्य वापरण्यात आल्याचाही आरोप झाला. केंद्र सरकारवर मोदी यांच्या नेतृत्वावर मुद्द्यांवर आधारित सनसनी टीका होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचे, तसेच काही खाजगी वाहिन्यांवर मोदी आणि भाजपच्या प्रचारकी बातम्यांचे प्रमाण वाढल्याचे आढळून आल्याने हा संशय अधिकच बळावला. त्यामुळेच देशातील मीडिया हा मोदी यांनी कडेवर उचलून घेतलेला म्हणजेच गोदी मीडिया झाला असल्याची टीका होऊ लागली. पत्रकारितेत अशा घडामोडी होत असतानाच मतदारांमध्येही यापूर्वी कधीही आढळून न आलेल्या चमत्कारिक प्रकारांची नोंद होऊ लागली. मोदी समर्थक आणि विरोधक मतदार यांच्यातील दरी ठळकपणे दिसू लागली. या दोघांमध्ये नको इतक्या कटुतेने वाद होऊ लागला. त्यामुळेच मोदी समर्थकांना मोदी भक्त असे म्हणण्यात येऊ लागले. यामध्ये नवतरुणांचा भरणा मोठ्या प्रमाणावर होता आणि हे तरुण सोशल मीडियाचा वापर करण्यात पारंगत होते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचेच प्राबल्य आणि बोलबाला होता. परिणामी मोदी विरोधी मुद्दा या मीडियावर येणे मुश्किल होते आणि चुकून आला की तो मांडणाऱ्याला घेरून त्याच्यावर चारही बाजूंनी हल्ला होई. विरोधी शब्द सहनही होत नसल्याने टीकेला मुद्द्याने उत्तर देण्याऐवजी ती करणाऱ्याला थेट देशद्रोही म्हटले गेले. देशातील सुशिक्षितांबरोबरच अल्पशिक्षितांचे मानस आपल्या बाजूला वळवण्याचे निवडणुकीतील हत्यार म्हणून सोशल मीडिया हे माध्यम वापरले जाईल याची सुतराम कल्पना या वापरकर्त्यांना नव्हतीच. पण खुद्द विरोधी काँग्रेसलाही 2014च्या निवडणुकीत आली नाही. तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी फौजच त्यासाठी नेमण्यात आली होती आणि त्यामुळे वातावरणच बदलून गेले. त्या पराभवाच्या धक्क्यातून सावरलेल्या काँग्रेसने आता कुठे सोशल मीडियावरील प्रचाराला तशाच तंत्राने उत्तर देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. सर्वात प्रथम एक गोष्ट सर्वांना मान्य करावी लागेल की मोदी यांचे नेतृत्व सर्वमान्य म्हणता येणार नसले तरी बहुमान्य असे आहे. कोणाला आवडो वा न आवडो, लोकमानसाचा पाठिंबा असलेले ते केंद्रीय नेतृत्व आहे. जसा काँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांच्या कार्यकाळात होता तसाच मोदी यांना धोरणे आखण्याचा राबवण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे असले तरी याचा अर्थ असा नाही की त्यांच्या कारभाराचे तटस्थ विश्लेषण करायचेच नाही. उलट समर्थ सकस लोकशाही ते आवश्यकच ठरते. मात्र माध्यमांपैकी किती घटकांकडून ही जबाबदारी पूर्णपणाने चोख पार पाडली जाते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या म्हणजेच काँग्रेसच्या राजवटीवर जेवढ्या प्रखरपणाने टीका होत होती तेवढ्या प्रखरपणाने आता सगळ्याच माध्यमांकडून होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशाचा विकास खुंटला असल्याचे चित्र त्या काळात जसे रंगवले गेले तसे आता रंगवण्यात येत नाही. दोन्ही राजवटींच्या आर्थिक तुलनेच्या तपशिलात जाण्याचे कारण नाही, पण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अनेक बाबी खडतर झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कोसळूनही देशात पेट्रोलचे भाव तसेच का? शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे, त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या भाजपाच्या आश्वासनाचे काय झाले? आदी प्रश्न ठोसरित्या विचारले गेलेले नाहीत. यात आणखीन एक गोष्ट, मोदी यांच्या नेतृत्वाबाबत सर्वच घटकांकडून दोन्ही बाजूंनी एकतर्फी भूमिका घेण्यात येत असून
ती चुकीची ठरते. नागरिक 2 गटात विभागले गेले आहेत. पहिला गट मोदी यांना कट्टर समर्थन देणाऱ्यांचा, ज्यांना भक्त किंवा अंधभक्त म्हटले जाते, तर दुसरा गट आहे त्यांना विरोध करणाऱ्यांचा. म्हणजेच एकतर अंधभक्त किंवा अंधविरोधक. डोळे उघडे ठेवून मोदी यांच्या कारभाराचे यथायोग्य, तटस्थ, निष्पक्ष परीक्षण विश्लेषण करणारे किती आहेत? एकाच वेळी त्यांच्या कारभारामधील योग्य आणि स्तुत्य भागाचे कौतुक तसेच चुकीच्या धोरणांवर टीका असे करणारे किती आहेत? खरी वानवा अशा तटस्थ परीक्षकांची आहे. कारण अंधभक्त असो वा विरोधक, प्रत्येकाचा उद्देश निर्भेळ नाही. असा निर्भेळ उद्देश तटस्थ विश्लेषण पत्रकारांकडून अपेक्षित आहे. या पुढील काळात तरी ती जबाबदारी सक्षमतेने पार पाडली जाईल एवढीच अपेक्षा. या सर्व विवेचनात एका मुद्द्याला स्पर्श करायला हवा. आतापर्यंत वर्णन केलेली कोणतीही परिस्थिती नसताना स्वतःहून पक्षपाती होण्याची मानवी प्रवृत्ती विचारात घेतली पाहिजे. मात्र तिचे एकूणातील प्रमाण लक्षणीय नाही. कारण अशी प्रवृत्ती फार काळ तग धरू शकत नाही. तिचे आयुष्य कमी असते. वाचकांची अशा प्रवृत्तीला साथ मिळत नाही. तसेच व्यावहारिक तडजोडींमुळे वृत्तांकन एकदम एकतर्फी झाले तर वाचक ते स्वीकारणार का, त्यावर विश्वास ठेवणार का असे प्रश्न येतात. अखेरीस वाचकांची विश्वासार्हता धोक्यात आली तर वृत्तपत्रांना किंमतच उरणार नाही. त्यामुळे व्यावहारिक तडजोडीपोटी अतिरेकी एकतर्फी वृत्तांकन स्वाभाविकरित्या बऱ्याच अंशी टाळले जाते आणि त्याला आपोआपच आळा बसतो. असे असले तरी हा धोका पत्करून एकतर्फी वृत्तांकन करणे टाळले पाहिजे हेही नमूद करावे लागेल. अर्थात या सगळ्या विवेचनाचे सार सांगायचे म्हटले तर निष्पक्ष पत्रकारितेसमोर मोठमोठी आव्हाने असली तरी संपूर्ण परिस्थितीच काही नकारात्मक नाही. रणात आहे झुंजणारे अजून काही, अशा मोजक्या शिलेदारांच्या खांद्यावर पताका ठेवून निष्पक्षपाती पत्रकारितेची दिंडी निश्चितच पुढे जात राहील आणि त्यामुळे अंधारात चाचपणाऱ्या इतर शिलेदारांना ती स्फूर्ती देत राहील यात शंका नाही. सुनील माळी.